खरं तर मान खटाव तालुका हा दुष्काळी भाग समजला जातोय. हा दुष्काळीचा कलंक पुसण्यासाठी कुठेतरी लोकप्रतिनिधी कमी पडतात आणि जरी ते कमी पडत असेल तर येणाऱ्या दिवसांमध्ये तो भाग पहिल्यांदाच राजकारणात उतरले आणि डायरेक्ट जिल्हा परिषद सदस्य झाले. जयकुमार गोरे यांना भिडणारा नवा व्हिडिओ हे आपल्या माध्यमातून चेहऱ्यासमोर येतं असं देखील चर्चा सुरू आहे. खऱ्या अर्थानं कृष्णाखोरी विकास महामंडळाची स्थापना झाली आणि त्यातूनच उरमोडी धरण असेल त्या धरणाचं पाणी मानखटावला मंजूर झालं. बाकीच्या सगळ्या योजना हे त्या काळामध्ये या मानखटावला पाणी देण्याच्या सुरू झाल्या. येणाऱ्या पैलवानाला वर्षभर आम्ही त्याचा जो खुराक असतो त्याला जे खाद्य याला पैसे लागतात हे कुठं राज्यात दिसून येत नाही. हे कुठं काही दिवसांपूर्वी एका विधवा महिलेच्या घरी चोरी झाली होती. त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी भेट देऊन महाराष्ट्राचा महसूल जवळपास मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा 900-950 कोटी होता. आता तो 3300 कोटीपर्यंत महसूल आहे आणि अजून त्याच्यामध्ये खूप या मागच्या काही काळात दहशतीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सत्तेमध्ये असणारे लोक. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक सरचिटणीस आहात. ज्या काही चर्चा होत आहेत दोन्ही पवार एकत्र येतील त्याबाबत आपली काय भूमिका किंवा आपलं काय मत आहे? एक क्षेत्रात राजकारण आहे म्हणजे युवकांना 2 कोटी नोकऱ्या देतो हे प्रॉमिस करणं यामध्ये राजकारण आहे. नोकऱ्या न मिळणं यामध्ये राजकारण आहे. उद्योगधंदे वाढवतील महाराष्ट्राचे म्हणणं यामध्येही त्यासाठी हे राजकारण गलीचे आहे किंवा असं देखील बोललं जाते. पण या आपण तरुण आहात आणि आपण एकंदर राजकीय प्रवास त्याच्यामध्ये आपण क्षेत्रात उतरला आहात. त्यामुळे घडल्या आणि मोहिते पाटील कुटुंबीय भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालं. हिम्मत ये मर्दा तो मदत ये खुदा. तसं पाहिलं गेलं तर हे उर्दू वाक्यप्रचार. माणसाजवळ हिम्मत असलं की जिद्दीच्या जोरावर काही करू शकतो आणि हे जिगरबाज माणसं दाखवून देत असतात. ज्यांच्यात जिद्द आहे तो पहाडालाही टक्कर देतो आणि पहाड देखील अशा जिगरबाज माणसाशी दोस्ती करून जातोय. इथे सगळ्यांनाच प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामना करावा लागतोय पण जो लढतो तो जिंकतो. सिकंदर बनना कोई आसान काम नहीं मगर नामुमकिन भी नहीं. समोर उभा असलेल्या संकटाचा पहाड पाहून जो रडत बसतो त्याचं भविष्य तेथच थांबतं. पण या उलट जो या संकटाशी झुंजतो अखेर तो सिकंदर बनतो. मान तालुक्यातील मान खटाव तालुक्यातील म्हणजे ज्यांच्या नावातच भय नाही असे अभय आणि सिंहाची डरकाळी फोडून आपल्या विरोधकांना चिडचिप व्हावं लागतं तेच अभयसिंह जगताप. राजासारखं मन आणि मनासारखा राजा ही मान तालुक्यात सध्या याची चर्चा होत आहे. अभयसिंह जगताप हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सध्या वावरत आहेत. अगदी चंदनासारखं ते समाजात झिजत आहेत. याचं अनेक उदाहरण आपल्या समोर येतात आणि ते आहेतही. याबाबत किंवा कोरोना काळ असेल किंवा त्यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त जो भरवण्यात येतोय त्या कुस्तीचा आखाडा आणि या भरवण्यात आलेल्या विजेत्या पैलवानांना वर्षभर मानधन देणारी कुस्तीची राज्यातील अनोखी स्पर्धा याच ठिकाणी भरवली जाते. ज्यांनी जे काही आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या संकटाचा सामना केला गेलाय आता ते एवढ्या उंचीवरती गेलेले आहेत की एकही नाही दोन नाही तब्बल 200हून अधिक बेरोजगारांना आपलं शौर्य टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड जी सॉफ्टवेअरची कंपनी आहे ती या कंपनीच्या माध्यमातून बेरोजगारांना संधी दिली गेली आहे. अशाच ज्यांना भय नाही आज वाढदिवस आणि याच वाढदिवसानिमित्त म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक राज्य सरचिटणीस व शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभयसिंह जगताप हे आपल्या सोबत आहेत. साहेब काय सांगाल आपली राजकीय पार्श्वभूमी काय? पहिल्यांदा नमस्कार. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्या गावी आलात. आशा करतो आमच्या गाववाल्याने तुम्हाला चांगलं आदरातिथ्य दिलं असेल. माझी राजकीय पार्श्वभूमी थोडीशी सांगतो. माझे वडील 1980च्या दशकात मान तालुक्याचे सभापती होते. तत्पूर्वी ते बँकेचे मॅनेजर होते आणि बँक मॅनेजर पदावर चांगलं काम करत असताना सुद्धा काही राजकीय विरोधकांच्या बरोबर झालेल्या संघर्षामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली आणि पहिल्यांदाच राजकारणात उतरले आणि डायरेक्ट जिल्हा परिषद सदस्य झाले. आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर ते मान तालुक्याचे सभापती झाले. त्या काळात जिल्हा परिषद सदस्याला सभापती होता येत होतं. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य वॉटर सप्लाय बोर्ड नावाचं एक त्यावेळी बोर्ड असायचं जे वॉटर सप्लायच्या स्कीम मंजूर करायचं.
ते 3 सदस्यीय बॉडी होती. त्याचे ते आमचे वडील म्हणजे खाशाबापू म्हणायचे त्यांना, ते अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्याचे. त्या राज्यमंत्र्याचा दर्जा असायचा. आणि त्यावेळी अनेक पाणी पुरवठा योजना त्या काळात दुष्काळी भागामध्ये त्यांनी मंजूर केल्या. त्यानंतर मधल्या काळात माझ्या आई शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्य झाल्या होत्या 97 ते 2002 या काळामध्ये. आणि त्याच्यानंतर माझे बंधू 2012 ते 17 या काळात पंचायत समिती सदस्य आणि मान तालुक्याचे उपसभापती म्हणून कार्यरत होते. काही दिवसासाठी सभापती म्हणून पण कार्यरत. एकंदरीत वारसा हा सगळा आपल्या कुटुंबाकडून आलेला आहे. पण राजकीय क्षेत्रामध्ये आपण केव्हा आलात? खरं तर वडिलांच्या नंतर 2000 साली वडिलांचं निधन झाल्यानंतर 2019 पर्यंत माझे बंधू राजकीय वारसा चालवत होते. मी व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत होतो. तसं तर मी UPSCच्या 4 वेळा मेन्स दिलेली असल्यामुळं आणि पॉलिटी, इकॉनॉमी, सगळ्या देशाचा इतिहास, भूगोल सगळ्याचा अभ्यास असल्यामुळं राजकारणाविषयी एक प्रकारची आवड होती. परंतु मी सक्रिय राजकारणात 2019 पर्यंत नव्हतो. 2019 साली माझ्या मोठ्या बंधूंचं आकस्मिकपणे हृदयविकाराने दुःखद निधन झालं आणि त्यानंतर लगेचच विधानसभेची निवडणूक आली. त्यामध्ये आमचे मार्गदर्शक प्रभाकर देशमुख साहेब हे या मानखटावमधून निवडणूक लढवत होते. त्यांच्याबरोबर मानदेश फाउंडेशन या संघटनेत मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत होतो. त्यामुळे आम्ही 2019 पासून सक्रिय राजकारणात आलो खऱ्या अर्थानं आमच्या बंधूंच्या निधनानंतर. लोकसभेला देखील आपण इच्छुक होतात, पण काही काळाने उमेदवारी बदलले गेले. त्याच अनुषंगाने पुढील काही गोष्टी घडल्या होत्या का राजकीय स्वरूपाबाबत? लोकसभेच्या वेळी लोकसभेच्या पूर्वीच पक्षामध्ये फूट पडल्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व आमदार विरोधात असताना एक प्रकारची पक्षामध्ये मरगळ आली होती. त्यावेळी मी एक मोठा झंझावात या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण केला होता. मी खूप फिरलो. शरद पवारांचे तुतारी चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं काम मी केलं आणि त्यानंतर घडामोडी घडल्या आणि मोहिते पाटील कुटुंबीय भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालं आणि मग त्यानंतर अर्थातच तुम्हाला माहिती आहे की तिकीट धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना दिलं गेलं. त्यावेळी कार्यकर्ते थोड्या अंशी प्रमाणात नाराज होते. मलाही थोडंसं वाईट वाटलं. परंतु पुरोगामी चळवळीत काम करत असताना एक स्टेप मागे येणं म्हणजे पराभव नसतो. त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत अपक्ष उभा राहून मताचं विभाजन करणं योग्य नव्हतं. कारण आपल्याला देशाची लोकशाही वाचवणं ही प्रायोरिटी त्यावेळी होती. त्यामुळे मी त्यावेळी माघार घेतली आणि शरद पवार साहेबांच्या वतीनं लढणाऱ्या धैर्यशील भैया मोहिते पाटलांना तन धनाने मदत केली. त्यावेळेस काय राजकीय या पुढील भविष्याच्या प्रवासाबद्दल काय असं काही गोष्टी घडल्या होत्या पक्षाच्या याच्यातून? त्यावेळी शरद पवार साहेब, रोहितदादा यांच्याकडून विधानसभेसाठी आपण तयारी करावी, लोकसभेसाठी आपण मोहिते पाटील साहेबांना यावेळी संधी देऊ आणि तुम्ही खटाव विधानसभा मतदारसंघासाठी तयारी चालू ठेवा, अशा पद्धतीचं मला सूचना करण्यात आली. त्यानुसार मी खटाव विधानसभा मतदारसंघात फिरत होतो आणि त्या काळात मी बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलो. खरं तर आता आपण एक बिझनेसमॅन होता, आता सध्या आहे का असं राजकीय क्षेत्रात आपल्याला ओळ वाटलं? खरं तर राजकारण हा विषय असा आहे, तरुण पिढीसाठी हे राजकारण गलीचे आहे किंवा असं देखील बोललं जातंय. पण या आपण तरुण आहात आणि आपण एकंदर राजकीय प्रवास त्याच्यामध्ये आपण क्षेत्रात उतरला आहात. खरं सांगू, मला दुर्दैव वाटतं जर असं कोणी म्हणत असेल की मी उद्योजक आहे, मी नोकरी करतोय, मला काय राजकारणाचा संबंध, तर खऱ्या अर्थाने ह्या देशाचं दुर्दैव म्हणायला लागेल. तरुण पिढीनं व्यवस्थित अभ्यास करून, व्यवस्थित विचार करून मतदान करणं किंवा व्यवस्थित विचार करून आपल्याला आवडत्या विचारधारेला, पक्षाला पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात राजकारण आहे. म्हणजे युवकांना 2 कोटी नोकऱ्या देतो हे प्रॉमिस करणं यामध्ये राजकारण आहे, नोकऱ्या न मिळणं यामध्ये राजकारण आहे, उद्योगधंदे वाढवतील महाराष्ट्राचे म्हणणं यामध्येही युवकांचा संबंध येतो, बेरोजगारांचा संबंध येतो, उद्योगधंदे वाढले नाहीत. या प्रत्येक अंगामध्ये पेट्रोलचे भाव असतील, अगदी आपल्या तेला मिठापर्यंत येऊन राजकारण पोचलेलं असतं. त्यामुळं प्रत्येक माणसानं उघड्या डोळ्यानं बघून आपल्या आजूबाजूला काय चाललंय म्हणजे त्याचा विचार करून, त्याच्या मागचे सत्यता तपासून खऱ्या अर्थानं आपली स्वतःची एक राजकीय भूमिका ठरवली पाहिजे. पण असं काही करताना तरुण युवक दिसत नाहीत. तर तरुणांना माझं खरंच एक आव्हान आहे, तरुणांना, महिलांना, सर्वांनाच, की तुम्ही उघड्या डोळ्यांनी या देशाकडे बघा,
जर तुम्ही आत्ता डोळे उघडले नाही तर हा देश पुन्हा एकदा गुलामगिरीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आपण ह्या इंटरनेट आणि 2 GB या डेटामुळं ज्या अडकलोय, आपली बुद्धिमत्ता जी पूर्ण अडकून ठेवलेली आहे त्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे आपलं खऱ्या खोट्याची समज निघून गेलेली आहे. आणि मीडियामध्ये जे दाखवलं जातं ते सगळंच खरं नसतं, याची सुद्धा समज निघून गेलेली आहे. ते मीडिया म्हणजे विशेषतः आपला जो मेनस्ट्रीम मीडिया आहे, मास मीडिया, सगळे न्यूज चॅनल असतील, त्याच्या जर बातम्या तुम्ही बघितल्या तर आतापर्यंत आपण पाकिस्तान जिंकला होता म्हणजे अशा पद्धतीच्या बातम्या, आणि मग आपले तरुण छाती फुगवून बसतात. तर अशा पद्धतीचं जर मीडियाचं अजेंडा चालवत असेल एखाद्या व्यक्तीला मोठं करण्याचा, तर त्याचा परिणाम ह्या देशावर खूप वेगळा होतोय, विचित्र होतोय. माझं तरुणांना एक आव्हान राहील, तुम्ही उघड्या डोळ्यांनी आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचा अभ्यास करत जावा आणि त्यानुसार आपले स्वतःचं मत बनवत जावं. खरं तर मान खटाव तालुका हा दुष्काळी भाग समजला जातोय. हा दुष्काळीचा कलंक पुसण्यासाठी कुठेतरी लोकप्रतिनिधी कमी पडतात आणि जरी ते कमी पडत असेल तर येणाऱ्या दिवसांमध्ये तो भाग आपण पुसण्याचा कशा पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहात? खरं तर मान खटावमध्ये हा दुष्काळ हा नैसर्गिक रेन शॅडो पोर्शनमध्ये मान खटाव असल्यामुळं आलेला आहे. आणि या दुष्काळावर मात करण्यासाठी अगदी 1970-80 पासून लोक झगडत आहेत. विशेषतः 90च्या दशकामध्ये स्वर्गीय आमदार भाऊसाहेब गुदगे असतील, आमचे डॉक्टर कापसे असतील, अनेक लोक त्या काळात अनेक मोठी मोठी आंदोलनं कृष्णा खोरे पाणी संघर्ष समितीसाठी केली. त्यामध्ये माजी आमदार धोंडीराम वाघमारे आहेत. त्यांनी तर मंत्रीपद नाकारलं, पण म्हणले पाण्यासाठी. कारण अपक्षांच्या बळावर शिवसेनेचं सरकार स्थापन होणार होतं. त्या अपक्षांचे प्रतिनिधी म्हणून घटना कधीची आहे? हे शिवसेनेचं जे सरकार 1995ला स्थापन झालं, त्या मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री त्या काळामध्ये धोंडीराम वाघमारे दुसऱ्यांदा निवडून आले होते आणि त्यावेळी ते अपक्ष निवडून आले होते. तर अपक्ष निवडून येणाऱ्या लोकांची जी एकत्र फळी तयार झाली, त्यांच्या पाठिंब्यावर शिवसेनेचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी मंत्रीपद देत असताना ते नाकारून त्यांनी मान खटावसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करावी आणि त्याचं पाणी मानला मिळावं यासाठी प्रयत्न केला, अनेक आंदोलनं केली आणि त्याचाच परिणाम म्हणून कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन झालं. तर त्यावेळीच 2000 पूर्वी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्राच्या वाटेचं पाणी नाही अडवलं तर ते कर्नाटकच्या वाटेला जाणार होतं. त्यामुळे कर्जरोखे उभारून का होईना आपल्याला हे पाणी अडवणं गरजेचं होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली आणि त्यातूनच उरमोडी धरण असेल त्या धरणाचं पाणी मानखटावला मंजूर झालं. बाकीच्या सगळ्या योजना हे त्या काळामध्ये या मानखटावला पाणी देण्याच्या सुरू झाल्या. खरं तर आत्ताचे आमदार 2009 साली आमदार झाले. तत्पूर्वीच खटावमध्ये पाणी आलं होतं, म्हणजे खटावमध्ये 2006च्या आसपास पाणी आलं होतं आणि त्यानंतर 2012च्या आसपास मान तालुक्यामध्ये आलं. त्यामुळे ह्या सगळ्या योजना जुन्याच आहेत, असं काही नवीन केलेलं नाही. फक्त त्या काळात काय झालं, विदर्भाचा अनुशेष जो होता तो 2000च्या दरम्यान आत्ताचे जे विदर्भातले नेते आहेत त्यांनीच त्या काळात खूप आंदोलनं केली आणि विदर्भाचा अनुशेष पूर्ण केल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्राला पाणी पैसे मिळाले नाही पाहिजेत म्हणून ते पैसे थांबवले आणि त्यामुळं मधल्या काळात कामं झाली नाहीत आणि तो आता अनुशेष पूर्ण झाल्यामुळं आता फंड यायला लागले आणि आता कामं व्हायला लागली. यात काय जुन्या लोकांचं खूप त्यामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. आता जे होतंय ते आपोआप होणाऱ्या घटना आहेत, जे जुनंच झालेलं आहे त्या पुढची गोष्टी आहेत. खरं तर आज आपला वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मान खटाव तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जाते, पण त्यापैकीच मान आणि खटाव तालुक्यातील सर्वात मोठी कुस्तीचा स्पर्धा आज घेतली जाते आणि कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मानधन आणि त्याचं काय असेल ते आपण ते कशा पद्धतीने आपण हे साध्य करताय? पहिलं वर्ष आमचं 3 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा माझ्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा घेतल्या होत्या. त्यावेळी सिकंदर शेख सारखे पैलवान या ठिकाणी आले होते. मोठ्या कुस्ती स्पर्धा झाल्या. दुसऱ्या वाढदिवसालाही कुस्ती स्पर्धा झाल्या. परंतु नंतर असं लक्षात आलं की फक्त कुस्ती स्पर्धा घेऊन आपलं हे साध्य होत नाही, खेळाडूंना त्याचा काही फायदा होत नाही. तर त्यासाठी आम्ही एक स्पर्धात्मक कुस्ती घेण्याचं ठरवलं मानखटावमधले पैलवानांना आणि सातारा जिल्ह्यातल्या पैलवानांसाठी. तर त्याच्यामध्ये आम्ही गटनिहाय स्पर्धा केल्या, महाराष्ट्र केसरीला जशा असतात तशा, आणि त्या गटनिहाय स्पर्धा करून आम्ही प्रथम येणाऱ्या पैलवानाला वर्षभर आम्ही त्याचा जो खुराक असतो त्याला जे खाद्य याला पैसे लागतात हे कुठं राज्यात दिसून येत नाही. हे कुठं फक्त कुस्ती भरवली जाते आणि तेवढ्या पुरतच जे काही हे होत जातं त्याच्यानंतर पुन्हा कुस्तीपटूंना कोणी विचारत नाहीये. पण आपण मात्र हे उपक्रम राज्यात राबवले जावं असं वाटतं. नक्कीच हा उपक्रम सगळीकडे राबवला जावा. ज्यांच्याकडे क्षमता आहे, ज्यांना ते करता येणं शक्य आहे
त्यांनी हे करावं. पूर्वी वारणा सहकारी साखर कारखाना, सह्याद्री साखर कारखाना हे करत होते कारखाने सहकार क्षेत्रातले, पण आता सध्या सगळं बंद आहे. तर अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या स्पर्धा झाल्या पाहिजेत, खेळाडूंना वर्षभर मानधन मिळालं पाहिजे, जेणेकरून ते जास्त सराव करतील. खऱ्या अर्थानं त्यांच्या घरचे खूप गरीब असतात आणि त्यांना खूप लोड येतो. म्हणजे एवढं सोपं नाही कुस्ती, एखादा पैलवान तयार करणं एवढं सोपं नाही. म्हणून आपण आपल्या पद्धतीने जेवढं काही हातभार लावता येईल तेवढं लावण्याचा मी प्रयत्न करतो. मध्यंतरीच्या काळात आपण एक वाक्य बोललं होतं की मान तालुक्याचा बिहार होऊ देणार नाही. असं का वाटलं आपणाला की मान तालुक्याचा बिहार होत आहे? खरं तर मान तालुक्यामध्ये या मागच्या काही काळात दहशतीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सत्तेमध्ये असणारे लोक प्रशासनाचा गैरवापर करून काही खोट्या केसेस दाखल करणं वगैरे अशा पद्धतीच्या घटना होत असतात आणि सगळीकडेच होत असतात. मान तालुका त्याला अपवाद नाही, परंतु अशा पद्धतीचं दडपशाहीचं आणि दहशतीचं जर राजकारण कोणी करू पाहत असेल तर नक्कीच त्याला विरोध करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. आणि मी माझ्या मागं किती लोक आहेत आणि मला किती पाठिंबा आहे याची कसलीही तमा न बाळगता मी जिथं जिथं गोरगरिबावर अन्याय होईल त्या ठिकाणी मी उभं राहण्याचं काम करतो आणि माझ्यामध्ये तेवढी धमक आहे की मी तो अन्याय मोडून काढू शकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी एका विधवा महिलेच्या घरी चोरी झाली होती. त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी भेट देऊन आर्थिक देखील मदतीचा सहकार्य केलं होतं, पण हेच काम लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे होतं, ते मात्र कुठे दिसून आलं नाहीये. अर्थात आता आमचे लोकप्रतिनिधी मंत्री असल्यामुळे साहजिकच त्यांना वेळ मिळत नसेल किंवा एवढ्या छोट्या कामामध्ये त्यांना काम करण्यामध्ये इंटरेस्ट नसेल आणि अशा अनेक घटना घडत असल्यामुळं ते पुन्हा कोणाला मदत करणार असंही त्यांना वाटत असेल तर त्यांचा वेगळा विषय. आपल्याला ते काय करतात याशी मतलब नाही, पण मला माझ्या पद्धतीनं मला जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं मी लोकांना, जिथं लोक अडचणीत सापडतात तिथं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या मान तालुक्यामध्ये देखील अशी देखील चर्चा आहे की आमदार जयकुमार गोरे यांना भिडणारा नवा भिडो हे आपल्या माध्यमातून चेहऱ्यासमोर येतं, असं देखील चर्चा सुरू आहे. नाही, भिडण्याची काही गरज नाही. प्रत्येक वेळा म्हणजे कसं असतं, एखादा सत्तेवर आहे किंवा एखादा याच्यात आहे म्हणून त्याला भिडलंच पाहिजे असं काही नाही. त्यानं जर काही चांगलं काम केलं तर त्याला मदतही केली पाहिजे, त्याचं समर्थनही केलं पाहिजे. पण तो जर लोकप्रतिनिधी म्हणून अपयशी ठरत असेल किंवा त्यानं काही चुकीचं काम करत असेल, कोणावर अन्याय करत असेल तर त्या ठिकाणी त्याला विरोधी केला पाहिजे. फक्त लोकप्रतिनिधीच नाही, शासनानं सुद्धा जिथं चांगलं काम करत असेल तिथं त्यांचं समर्थन केलं पाहिजे आणि जिथं ते चुकीचं काम करत असतील तिथं त्यांना विरोध केला पाहिजे. हे माझं धोरण कायम राहतं आणि मी त्या धोरणाशी प्रामाणिकपणे राहून काम करतो. आपल्या सॉफ्टवेअर आपल्या कंपनीचा जो सॉफ्टवेअर आहे त्याच्या माध्यमातून एक महाखनिजाचा प्रणाली बनवले गेलेत आहेत. काय आहे त्या प्रणालीमध्ये आणि जेणेकरून महसूल विभागाला कशा पद्धतीने सोपं जातोय? ओके. खरं तर वाळू चोरी हा म्हणजे मोठा यक्ष प्रश्न आहे आणि होता. तर 2000 साधारणपणे 14-15च्या काळामध्ये जेव्हा प्रवीण गेडाम सोलापूरचे जिल्हाधिकारी होते त्या काळामध्ये आम्ही एक प्रयोग राबवला. प्रभाकर देशमुख साहेबांनी त्यासाठी खूप मदत केली. त्यावेळी ते कमिशनर होते आणि त्यावेळी आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला प्रयोग राबवला. त्यामध्ये बारकोडेड पावत्या आणि एक सॉफ्टवेअर आम्ही तयार करून त्यांना दिलं आणि प्रवीण गेडाम साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचे राबवलं. त्याचबरोबर सांगलीचे जिल्हाधिकारी कुशवा होते, त्यांनी पण खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने ही प्रणाली राबवली आणि तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा या प्रणालीची खूप प्रशंसा केली आणि राज्यात ती राबवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सरकार बदललं. त्यानंतर ही प्रणाली देश पातळीवर पंतप्रधान अवॉर्डसाठी त्याचं नामांकन झालं. ते झाल्यानंतर त्यावेळी जावडेकर साहेब केंद्रामध्ये मंत्री होते एन्व्हायरमेंटचे, तर त्या मंत्रालयाकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनी ते प्रस्ताव तपासला आणि आमच्या प्रणालीसारखी प्रणाली ही संपूर्ण देशात लागू करण्यात यावी अशा पद्धतीचे रिकमेंडेशन त्यावेळी त्यांनी दिलं होतं आणि तशा पद्धतीच्या अधिसूचना सुद्धा काढल्या होत्या. आणि मग ती प्रणाली कालांतराने चंद्रकांत दादा महसूल मंत्री असताना महाराष्ट्रात लागू झाली आणि गेले 4 वर्ष महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीनं ती प्रणाली चालू आहे. महाराष्ट्राचा महसूल जवळपास मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा 900-950 कोटी होता. आता तो 3300 कोटीपर्यंत महसूल आहे आणि अजून त्याच्यामध्ये खूप वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु काही थोडीशी राजकीय इच्छाशक्ती जर आत्ताच्या सरकारने दाखवली तर 3300 कोटीवरून जवळपास 10,000 कोटीपर्यंत महसूल
जाऊ शकतो एवढी मला खात्री आहे. कारण गेले 10 वर्ष मी या वाळूचा आणि खडीच्या व्यवसायामधील अनियमितता बघतोय. त्यामध्ये आधुनिक प्रयोग करतो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो आणि अनधिकृत वाळू किंवा खडी घेऊन जाणारे जे ट्रक आहेत ते तपासून त्यांना फाईन करण्याची, त्यांच्यावर चलन काढण्याची, त्यांचं चलन हे करण्याची जबाबदारी पूर्ण यंत्रणा ही ॲटोमेट केलेली आहे. त्यामुळे थोडीशी राजकीय पाठबळ जर मिळालं तर खऱ्या अर्थाने ही प्रणाली महाराष्ट्रामध्ये जवळपास अधिकचे 5-7 हजार कोटी रुपयाचं उत्पन्नाची भर घालू शकते. येणाऱ्या काही महिन्यात, 3 महिन्यात किंवा 3.5 महिन्यात मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत. त्या निवडणुकीमध्ये आपली काय भूमिका असणार आहेत? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेऊन सर्वात मी विचार करतोय आणि त्या संदर्भात मी संपूर्ण तालुकाभर फिरून लोकांच्या गाठी घेऊन त्यांच्या काय भावना आहेत ते समजून घेऊन त्यानंतर निर्णय घेणार आहे. वरून पक्षाकडून अजून काही तसा अधिकृत काही आदेश आलेला नाही. त्यामुळं वरच्या पक्षप्रमुखांशी पण चर्चा करून नंतर याविषयी सविस्तर भूमिका आपल्याला सांगेल. सध्या आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक सरचिटणीस आहात. ज्या काही चर्चा होत आहेत दोन्ही पवार एकत्र येतील, त्याबाबत आपली काय भूमिका किंवा आपलं काय मत आहे? तो पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. ते त्यांनी एकत्र झाले तरी तो त्यांचा निर्णय राहील. परंतु त्यानंतर एकदा त्यांनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही पण कार्यकर्त्यांशी बोलून आम्हाला काय करता येईल त्याविषयी आपली भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहे. कारण अनेक लोकांची इच्छा आहे की त्यांनी एकत्र येऊ नये, पण ते आपली इच्छा नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता आहे. शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा ज्या बाजूला त्या बाजूला मी. जर समजा सत्तेत जाण्याचा निर्णय झाला तर कदाचित ते विचारधारेशी फारकत असू शकेल. त्याविषयी पक्ष श्रेष्ठींची चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. तर हे होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक सरचिटणीस अभय जगताप. कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, वरकुटे, मलवडी, मान.